नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा गणित भाग 2 भूमितीचा तास घेणार आहोत आणि हा तास सर्व सेमी आणि नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. आजच्या तासाला आपण जॉमेट्रीची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाची वेळही दिली जाणार आहे. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. सर्वप्रथम आपण नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांची मराठी मीडियमची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत उत्तरासहित आणि त्यानंतर सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी मॅथमॅटिक पार्ट 2ची क्वेश्चन पेपर आपण उत्तरासहित पाहणार आहोत. या दोन्ही प्रश्नपत्रिका अभ्यासल्यामुळे आपल्याला बोर्ड परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न येतील याचा व्यवस्थितरित्या अंदाज येणार आहे. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 10वी पूर्वपरीक्षा गणित भाग 2 एकूण गुण 40 वेळ 2 तास. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या अभ्यासा. त्या सूचनांचं पालन करून आपल्याला ही प्रश्नपत्रिका सॉल्व करायची आहे. प्रश्न पहिला, अचूक पर्याय निवडून त्याचं वर्णाक्षर लिहा 4 गुणांसाठी. या ठिकाणी 4 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत. बघा, पहिल्या गाळलेल्या जागेचं उत्तर आहे 60 अंश बी पर्याय. दुसऱ्याचा ए पर्याय 9.7 सेंटीमीटर. तिसऱ्याचा सी पर्याय आणि चौथ्याचा डी 8 घनसेमी. त्यानंतर क्वेश्चन 1 बघा, बी भाग. पुढील उपप्रश्न सोडवा 4 गुणांसाठी. पहिलं आहे 10 वर्गमुळात 2 सेमी. दुसरं आहे 9, गुणोत्तर 9 येतं क्षेत्रफळाचं. तिसरं रेषेचा चढ काढायला लावलेला आहे आपल्याला, तो आहे 2. आणि चौथ्याचं उत्तर आहे कॉस थीटाची किंमत आपल्याला सांगितली, ती आहे 25 सप्तमांश. उदाहरण सोडवायचं आहे. या ठिकाणी जागा नसल्यामुळे मी फक्त उत्तरं लिहिलेली आहेत. त्यानंतर दुसरं बघा, पुढील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा कोणत्याही 4 गुणांसाठी. पहिलं उदाहरण बघा, ती कृती या पद्धतीने पूर्ण करा. BC, AR, BC आणि PQ रिकाम्या चौकटीत लिहायचे. दुसऱ्या उदाहरणाचं PR 6.4 आणि 6. तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला 2πr 14 आणि 44 11 या संख्या चौकटीत टाकायच्या आहेत. त्यानंतर बी भाग बघा, पुढील उपप्रश्न सोडवा कोणतेही 4 8 गुणांसाठी. त्यानंतर दुसरं उदाहरण 1372 भागिले 3 पाय CM वर्ग घन. तिसऱ्याचं उत्तर आहे 117.5 अंश. चौथ्याचं उत्तर आहे 11 आणि 18 हे मध्यबिंदूचे निर्देशांक असतील. पाचव्याचं शंकूचं घनफळ आपल्याला काढायला लावलेलं आहे, ते आहे 245 पाय सेमी घन. हे सर्व उदाहरणं आपल्याला सविस्तररित्या हवी असतील तर आपल्या चॅनलची गणिताची प्लेलिस्ट बघा. क्वेश्चन नंबर 3चा ए भाग बघा, पुढील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा 8 गुणांसाठी. बघा, पहिलं रिकाम्या चौकटीत संख्या टाकली आहे 1 45 अंश. त्यानंतर वर्गमुळात 2 2 वर्गमुळात 2 आणि 1/2. दुसरं उदाहरणार्थ समभुज त्रिकोण आहे 60 अंश 60 अंश. त्यानंतर AB आणि 1/2 गुणिले 60 अंश. तिसरं उदाहरण बघा, उपप्रश्न सोडवायचे 6 गुणांसाठी कोणतेही 2. पहिल्याचं उत्तर आहे 1 3
दुसऱ्याला आपल्याला आकृती काढावी लागणार आहे, ती या ठिकाणी काढणं शक्य नव्हतं. तिसरं आहे 74.64 मीटर. चौथ्याला पण आकृती आहे प्रमेय सिद्ध करण्यासाठी. त्यानंतर चौथं बघा, PQR बरोबर 24, 30 आणि 36 सेमी. पुढं दुसऱ्याला आकृती काढायची आहे. तिसऱ्याचं 10 सेमी लांबी येते स्पर्शिका खंडाची. प्रश्न 5वा बघा, उपप्रश्न सोडायचे आहेत आपल्याला 3 गुणांसाठी. पहिल्याला आकृती काढायची आहे आणि दुसऱ्याचं पहिल्याचं 2 बाजू आहेत शंकूला. त्यानंतर दुसऱ्याचं उत्तर आहे रेषाखंडांची नावे AJ आणि AB. त्यानंतर तिरकस उंची 10 सेमी आणि लंब उंची 8 असेल तर शंकूच्या व्यासाची लांबी आहे 12 सेमी. त्यानंतर सर्व सेमीच्या विद्यार्थ्यांची मॅथमॅटिक्स पार्ट 2ची क्वेश्चन पेपर. काही सूचना. त्यानंतर क्वेश्चन 1, करेक्ट द आन्सर. 4 गुणांसाठी 4 रिकाम्या जागा दिल्या आहेत बघा. पहिल्याचं B, दुसऱ्याचं A, तिसऱ्याचं C आणि चौथ्याचं D. त्यानंतर B भाग 4 गुणांसाठी. पहिल्याचं 10 वर्गमुळात 2 सेंटीमीटर, दुसऱ्याचं 9 25, तिसऱ्याचं 2 आणि चौथ्याचं 25 सप्तमांश. दुसरं, रिकाम्या चौकटीत आपल्याला अचूक शब्द टाकायचे आहेत. BC AR BC भागिले PQ. दुसऱ्यामध्ये PR 6.4 6. तिसऱ्यामध्ये 2πr 14 44 11. त्यानंतर B भाग उत्तर आहे 4.8. त्यानंतर दुसरं उदाहरण, 1372 भागिले 3 पाय सेंटीमीटर घन. त्यानंतर 117.5 अंश उत्तर आहे तिसऱ्याचं. चौथ्याचं 11 आणि 18. पाचव्याचं 245 पाय सेंटीमीटर. प्रश्न तिसऱ्याची कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. रिराईट पुन्हा लिहायचं आहे ते बघा. त्या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत. व्हिडिओ थांबवून झूम करून आपण त्या ठिकाणी ती उत्तरं लिहू शकतात. पुढची कृती, प्रश्न तिसरा B भाग. 2 उदाहरणं सोडवायची आहेत. त्यानंतर चौथा 8 गुणांसाठी. पाचवा प्रश्न, एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे 3 गुणांसाठी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची गणित भाग 2 भूमितीची पूर्वपरीक्षेची सेमी आणि नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.